काम जर होत नसेल, तुमचे नेते फोन नसन उचलत, साधे ज्यांना 1-1.5 महिन्यातच असं वाटत असं पक्का आमदार झाले आहे, काही मुख्यमंत्री नाही झाले आहे, त्या कार्यकर्त्याच्या भरोशावर आणि त्याच कार्यकर्त्याकडे दुर्लक्ष. आज 5 दिसत आहे, उद्या 500 दिसतील. धन्यवाद. सत्य आहे की जे पोकरण तुम्ही काँग्रेसमध्ये करत आहे, कारण जे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपंचायत ज्याही निवडणुका तुमच्या कार्यकाळात झाली जेव्हा काँग्रेस, हे सगळे लोक तुमच्या हातावर निवडून आलेले आहे. पार्टीची एक हाती महाराष्ट्रावर आहे. हे सगळे लोकांना काही लालसा पोटी किंवा काही आमिष दाखवून तर आणलेलं नाही आहे. अशी नमस्कार, द मॅक्स न्यूज नेटवर्कमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत. आज आम्ही उमरेड विधानसभेतले काही काँग्रेसचे सभापती, उपसभापती, भिवापूरचे उपसभापती आणि 3 सदस्य पंचायत समिती यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. माननीय राजूभाऊ पारवे, महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वात त्यांनी प्रवेश केला. त्याच संदर्भात आज आम्ही राजू पारवेंकडून जाणून घेणार आहोत की त्यांचा प्रवेश, येणारी पुढची वाटचाल कसं काय राहील, कारण येणाऱ्या स्थानिक निवडणुकीत महत्वाची भूमिका या विधानसभेत राजूभाऊ पारवेंची राहील असंही बोललं जात आहे सर्वत्र विधानसभेत. त्याच संदर्भात आज आम्ही चर्चेसाठी राजूभाऊ पारवेंकडे आलो. आपण जाणून घेऊया पुढची भूमिका भारतीय जनता पार्टीची काय राहील आणि ते राजूभाऊ पारवेंकडून. भाऊ, आपलं स्वागत आहे आमच्या चॅनेलमध्ये. सगळ्यात पहिला प्रश्न की 5 पंचायत समिती सदस्य जे तुमच्याच कार्यकाळात, जेव्हा तुम्ही काँग्रेसमध्ये असताना तुमच्याच कार्यकाळात ते निवडून आले, आज परत ते तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्या पक्षात आले तुमच्यासोबत, काय वाटतं भाऊ? हे जे सर्व सदस्य काल परवा ज्या लोकांनी पक्षात प्रवेश केला, या सर्व लोकांचा विश्वास या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसावरती आहे. सोबतच या जिल्ह्याचे नेते, या महाराष्ट्राचे नेते देवेंद्रजी फडणवीस व सोबतच बावनकुळे साहेब या लोकांवरती, या सगळ्या लोकांचा विश्वास आहे. मला असं वाटते की हा जो काही पक्षप्रवेश झाला ते माझ्यासोबत काम करत होते हे सत्यच आहे, पण हे लोक मागच्या 9 महिन्यापासून लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर या सगळ्यांचा हिरमोड झालेला आहे. यांना असं वाटत होतं की एखादा नवीन माणूस निवडून आल्यानंतर तो आपले कामं करेल, पण या मागच्या 9 महिन्यामध्ये लोकप्रतिनिधी कुठलेही न झालेले कामं किंवा झालेली लागलीच विधानसभा, त्याच्यातूनही या लोकांचा हिरमोड झालेला दिसतोय. जे काही माझ्यासोबत त्यांची चर्चा झाली ते लोक म्हणाले की मी 5 वर्ष या भागाचं नेतृत्व करत असताना एक माणूस सुद्धा पक्ष सोडून गेलेला नाही. एक माणूस सुद्धा पक्ष सोडून गेला नव्हता. त्या पद्धतीने मी ही विधानसभा जोपासली होती. पण आता काय होत आहे हे आता त्यांनाच ठाऊक आहे. या सगळ्या लोकांचा विश्वास या भारतीय जनता पार्टीवरती आहे. प्रत्येकाला वाटते की माझ्या गावचा विकास झाला पाहिजे, माझ्या शहराचा विकास झाला पाहिजे. शेवटी लोकप्रतिनिधी हा विकासासाठी असतो. त्याला असं वाटते की मी निवडून आल्यानंतर माझी जबाबदारी आहे. लोक विचारतात की तू 5 वर्षात काय केलं, येणाऱ्या वर्षात तू काय करणार आहे. जर त्याला असं वाटत असेल की काहीच कामं होणार नाही, कुठलाही विकास होणार नाही, ते कोणाच्या भरोशावर राहणार तिकडे. त्या एकमताने त्या सगळ्यांनी निर्णय घेतला आणि आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये या सगळे लोक आले. त्यांचं स्वागत आम्ही सगळ्या लोकांनी केलं. येणाऱ्या काळामध्ये त्यांना बळकट कसं करता येईल, त्यांच्या माध्यमातून गावागावातला विकास कसा करता येईल, तेच आमचं सगळ्यांचं ध्येय आहे. भाऊ, असंही बोललं जाते की आज सत्ता भारतीय जनता पार्टीची एक हाती महाराष्ट्रावर आली आहे. हे सगळे लोकांना काही लालसा पोटी किंवा काही आमिष दाखवून तर आणलेलं नाही आहे. अशी कुठलीही लालसा कुठल्याही एका माणसाला दिली नाही, आमच्या महिलांना दिली नाही. बघा, मी जेव्हा आमदार होतो तेव्हाही सत्ता नव्हती, पण ते सत्ता नव्हती म्हणून काय निघून गेले का? यांना असं वाटते की जे नेतृत्वात हे काम करणार त्या नेतृत्वावरती यांचा विश्वास राहिला नाही. असं वाटते की शेवटी नेतृत्वावर विश्वास पाहिजे ना, की आपला कोणीतरी पाठीराखा आहे, आपण गेल्यानंतर आपला मान सन्मान होतो, आपण गेल्यानंतर आपले कामं होते. मला असं वाटते की या सगळ्यांचा हिरमोड झालेला आहे, म्हणून ते आमच्या पक्षात. हे तर बरोबरच आहे भाऊ की 9 महिन्या अगोदर खासदार निवडून आला, 1-1.5 महिन्या अगोदर आमदार निवडून आले. कामं तर काहीच नाही दिसत आहे. खासदाराबद्दल आम्ही वारंवार बातम्यात सांगितलेलं आहे
की ज्या खासदारांनी शब्द दिले होते इथल्या सभेमध्ये की मी प्रत्येक महिन्याला आढावा बैठक घेऊ, आढावा बैठकचा पॅटर्न तुम्ही या विधानसभेत पहिल्यांदा रुजवला होता, जे प्रत्येक वर्षी घेत होते. छान हे होता की लोकांचे कामही होत होते. दुसरी गोष्ट, त्यांच्याकडूनही निराशा झाली. आता नवनियुक्त आमदार झाले त्यांच्याबद्दल तर निराशा अशी आहे की ते फोनच नाही उचलत. हे सामान्य कार्यकर्ता, पत्रकारांमध्ये बोलले जाते, त्यांच्या पदाधिकाऱ्यांचं, ह्या दोघांनाही नर्वस होऊन हे तुमच्याकडे आले. भाऊ, येणाऱ्या काळात हे तुमच्यासोबत राहून येणारी जिल्हा परिषद, पंचायत समितीत याचा मोठा फरक पडेल असं विधानसभेत बोललं जात आहे. नक्कीच फरक पडेल. शेवटी एका पंचायत समितीचा सभापती, एका पंचायत समितीचा उपसभापती येणं हे काही साधी बाब नाही. कारण ते लोकप्रतिनिधी पदाधिकारी होते, एका तालुक्याचे नेते होते. ते सगळे नेते येऊन नक्कीच आमच्या भारतीय जनता पार्टीला फरक पडणार आहे. येणाऱ्या दिवसात पक्ष बळकट होऊन माझं तर जिद्दच आहे की या विधानसभेत किंबहुना या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची जिल्हा परिषदमध्ये सत्ता येईल, नगर परिषदमध्ये सत्ता येईल, नगरपंचायतमध्ये सत्ता येईल. कारण शेवटी जनतेला विकास पाहिजे. शेवटी प्रत्येकाला वाटते की माझ्या भागाचा विकास झाला पाहिजे. लोकप्रतिनिधी कशासाठी असतो? मी नेहमीच म्हणतो की लोकप्रतिनिधी फक्त विकासासाठी असला पाहिजे. गोड बोलून कामं करणारा कुठलाही लोकप्रतिनिधी नसला पाहिजे. त्यांनी लोकांसोबत चांगले भावनेतून बोलला पाहिजे, लोकांचे कामं झाले पाहिजे. लोकांना काय वाटते की आपण आपल्या नेत्याला निवडून दिल्यानंतर त्याच्याकडून कामं झाले पाहिजे, तोच एक मुद्दा असतो. तसंही जरी विचार केला भाऊ, तर जर तुमच्या पक्षातले प्रमोद घरडे जर अपक्ष लढले नसते तर ही सीट ही भारतीय जनता पार्टीचीच राहिलेली असती. कारण त्यांच्या भरपूर घेतलेल्या मतामुळेच हे तुमची सीट पडली अवघ्या काही मताने. नक्कीच हे खरं आहे की जर एक अपक्ष माणूस या विधानसभेत नसता राहिला तर नक्कीच ही एकमेव सीट जी आमच्या ग्रामीणमधनं गेली ती आमच्या पार्ट्यात राहिली असती. म्हणजे पूर्ण 6च्या 6 सीटा ह्या आमच्या भारतीय जनता पार्टीकडे आल्या असत्या. भाऊ, एक अजून विधानसभेत चर्चा आहे, खूप मोठ्या आणि बोलल्या जात आहे की 17 तारखेला माननीय बावनकुळे साहेबांचा एक काही सत्कार कार्यक्रम वगैरे आहे. त्यामध्येही अजून भरपूरसे विधानसभेतले प्रवेश वगैरे आहेत. हे बघा, ज्या लोकप्रतिनिधी इच्छा आहे की आमच्या पक्षात यायला पाहिजे, आम्ही कुठेही असं कोणाला म्हणत नाही की इकडे या. लोकांना असं वाटते की हा पक्ष काम करणाऱ्या सोबत राहतो, विकासाचा मार्ग धरणारा हा पक्ष आहे. मला असं वाटते की काही लोकांचे फोन वगैरे येत आहे, आमच्या सगळ्या लोकांना, तो मी एकटा नाही, भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या लोकांचे फोन येत आहे की भाऊ हा आमच्या पक्षात येत आहे. तर त्या सगळ्यांचं स्वागत आहे. शेवटी चिंतन त्यांनी करावं की हे का बरं एवढं मोठं भगदाड पडत आहे. शेवटी चिंतन त्यांना करायचं आहे. आमच्या पक्षात तर आमचे जे लोक येणार आहे, जे लोक उत्सुक आहेत, त्यांना तर नक्कीच पक्ष घेईल, पक्ष मोठा झाला पाहिजे, हे पक्षाची भावनाच आहे. नाही, पण भाऊ, हे एक अजून त्यामध्ये एक अटळ सत्य आहे की जे पोकरण तुम्ही काँग्रेसमध्ये करत आहे, कारण जे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपंचायत, ज्याही निवडणुका तुमच्या कार्यकाळात झाले जेव्हा काँग्रेस, हे सगळे लोक तुमच्या हातावर निवडून आलेले आहे. आणि खूपसे नवीन चेहरे होते, म्हणजे पहिल्यांदाच निवडणुकीत ते दिले होते आणि ते निवडून आले. त्यांनी तुमच्यासोबत 5 वर्ष काम केलं, तुमचं काम आवडलं असेल म्हणून आज तुम्ही पोखरण तर नाही करत आहे पूर्ण काँग्रेसचं. मी अगोदरच सांगितलं की हे सगळ्यांचं अध्ययन त्यांनी करायचं आहे. 5 वर्ष मी तिकडे असताना एकही माणूस इकडे तिकडे फरफटला नाही. आज काय असं झालं की तुम्ही समाधान नाही करताय लोकांचं, हे सत्य आहे की त्यांच्या या सगळ्या पक्ष प्रवेश करण्यामागचं एकमेव कारण जे मला दिसते की या लोकांचं समाधान होत नाहीये, त्यांचा मान सन्मान होत नाहीये, त्यांना योग्य ती वागणूक मिळत नाहीये, त्यांना विकासाचं कुठलंही विजन दिसत नाहीये की आमचा माणूस आम्हाला कुठेतरी विकास 2 कामं देईल, गावामध्ये विकास निधी आणेल, हे कुठेही त्यांना दिसत नाही. म्हणून ही परिस्थिती आलेली आहे. हे होते राजूभाऊ पारवे. कुठंतरी आज काँग्रेसला चिंतन करण्याची वेळ आली आहे हे दिसत आहे की खासदार निवडून आला, आमदार निवडून आला, तरी त्या पक्षाला गळती लागलेली आहे. येणाऱ्या काळात त्या पक्षातल्या नेत्यांनी आवर्जून लक्ष देऊन पक्षातल्या कार्यकर्त्या, पदाधिकाऱ्यांकडे लक्ष द्यायला पाहिजे. कामं जर होत नसेल, तुमचे नेते फोन नसन उचलत, साधे, ज्यांना 1-1.5 महिन्यातच असं वाटत असं फक्त आमदार झाले आहे, काही मुख्यमंत्री नाही झाले आहे, त्या कार्यकर्त्याच्या भरोशावर आणि त्याच कार्यकर्त्याकडे दुर्लक्ष आज 5 दिसत आहे, उद्या 500 दिसतील. धन्यवाद. द मॅक्ससाठी मी पवन शिंगणे. आमचे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.